फिल्डिंग आहे, तू फिल्डिंग लावायचा काय देतात. यो मुकार सुसाट आला इकडं घडी. चॉईस बॉय घेतलाय ना. चला मॅच कंटिन्यू चालू ठेवा. शेवटची मॅच आहे. आमचे पाव झाले एवढे सकाळ कोण फोन आलाय. कॅमेरवाल्यान केला. कॅमेरवाल्या काय सेटिंग काय आहे तुझ्याकडे. काय नको झाली तू तर रा. तो ठणकलाय का काय झालाय. मग आता एवढा मोठा मनीषी जान लिटर आहे. तिकडून गरमी भेटत ना उलू आले. इकडं कोट्यात घुबडा बसल्यात. टेन्शन नाही. आडी पडल्या कोणी काय अर्थच काय लोडतात. काय सांगा तुमचीच मज्जा आहे काय सांगायचं. लोळा 6व्या मॅच मध्ये शेवटची मॅच आहे. बोहनोली ठाकूरवाडी आणि टीम टप्पालवाडी या दोन संघामध्ये 3 वर्षी मॅच आहे. अंपर सकाळ केवढा गार करीत बुहू ना. 5 वर्ष नको उलीस कमी करा ना. नाही 5 वर्ष ठेला मग काय सांगायचं आहे. 3 वर्षी मॅच आहे. गेम ऑन. फलंदाज 2 विलास आणि आकाश. काय रग या काय सांगा गार टारट्याला उडेल टपालवाडी वाले काय सांगायचं. पहिल्या बॉल वरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हर्ष पोकळा आहे गोलंदाज ट्रॅक वरती. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विलास आणि आकाश ही जोडी बोहनोली ठाकूरवाडी क्रिकेट संघाकडनं पाहायला मिळते. ओहो हो हो यावेळेस 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 याही वेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटची मॅच आहे. शेवटची मॅच आहे म्हणजे दोन्ही टीम मध्ये काय खुपसी झाली भाई तो टेन्शन नाही. पण एखाद्या ट्रॉफी साठी ही मॅच खेळावी लागेल. काय सांगायचं आहे. हो तिकडे घडी टाळ्या कदा कुठे येतो देख ना. हो यावेळेस यावेळेस फटका कबाळीचा आहे. वाट कॅच वाट कॅच. आता ही रील व्हायरल होणार. काय कबाळीची कॅच पकडले. टप्पालवाडी क्रिकेट संघाचा खेळाडू आहे दिनेश वाघ याने पकडलेली ही कॅच आणि ही रील व्हायरल होणार म्हणजे होणार. नशीब ते जमिनील नाक नाही ठोकला नाही तर ना घरी जाऊन बेकार काम झालं असतं. परंतु कॅच भरपूर चांगली पकडली आहे या मॅच मध्ये. बँडेज ए बुराडा ना बुराडा तामिरी तू. त्याला गटी बकळ सोसाय सांग. बघा खेळाडू जर जास्ती लागला असेल तर बाहेर या हरकत नाही या. खेळेल ना. काय तुमचा रगात काय सळसळा वाहत तर काय सांगायचं आहे. बघा खेळाडूला जर खेळायचं येस खेळल खेळल. येत कोण बोलात का मा पांगड्याचा पाला आणि जरा वैदू वतू गटेब स्कोरर बावजा. ए स्कोरर बावजा तू गटीब डिंग डिंग बोलतो मा वैदू वतू जरा पांगड्याचा पाला आणि तू त्याचे कोपराल सोडलाय का काय ना वाटते ना. बघा प्रयत्न जबरदस्त केले मित्रांनो. कॅच देखील पकडल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
भूषण आमचा स्कोरर आहे तो इंग्लिश मुकारली वाय शिकलाय तर काय सांगायचं आहे. अरे काय ती स्पेलिंग मला ना समज झाली त्याची. भूषण आहे नवीन फलंदाज. ओहो यावेळेस यावेळेस देखील लाजवाब बॉल पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. शांत गतीने चालू असलेला हा सामना मित्रांनो, क्रिकेटचा रणसंग्राम मॅच पाहतोय, स्पर्धा पाहतोय. शिवसेना व भारतीय जनता पार्टी या स्पर्धेची रात्र आहे 4थी आणि उद्या आहे मेगा फायनल. येस. ओहो यावेळेस यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता तिथे. लेग बायची या अंपरी मांड्या ठोकून दावायला लागला म्हणजे गड्याव काय करणं नाही आता का. अंपरना मांड्या ठोकल्या म्हणजे काय सांगायचं, पळायची धनेटून आता होईल. चांगली मॅच खरं तर मित्रांनो पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये शेवटची मॅच आहे. बहणोली क्रिकेट संघ आहे आणि त्याला फाईट करतोय टप्पालवाडी. या दोन संघामध्ये मित्रांनो मॅच पाहायला मिळते. कमालीची मॅच आहे. चांगली गोलंदाजी करीत की डावखुरा तसा गोलंदाज टप्पालवाडी क्रिकेट संघाकडनं पाहायला मिळतो. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. बघता बघता जर पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 एक धाव फलकावरती. दुसरा बावजा तो परवा दिवशी होता तो नाही आला. तुमच्याकडे त्या नाचा कान सोडला तो. त्याचे केस आहे स्टाईल बेकार आहे बघ. तो गडी डेंजर आहे. त्याचा नाव नाही टावा पण राहू दे. उद्या येईल का निजलाय झोपलाय. यस. सौरव सौरव आहे गोलंदाज स्टॅक वरती. 3 ओव्हरची मॅच आहे. जर अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहतोय 1 धाव आहे धाव फलकावरती. 3 ओव्हरची मॅच. आज कोणत्या संघाचे नशीब आजमावेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. जबरदस्त मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. ओहो यावेळेस 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 मैदानाच्या चारे बाजूला सांगणार नाही परंतु थोडासा का होईना परंतु टाळ्याचा गजर टप्पालवाडी क्रिकेट संघाकडनं जरूर पाहायला मिळतोय. सौरभ आहे गोलंदाज स्टॅक वरती. कमालीची मॅच मित्रांनो पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. व ते लाईटल गरमी आहे का तिकडं तेवढा कळूप ते गोळा झालाय काय. इथे पटका फसलाय. उंची भरपूर आहे. सचिन वाघ येता एका हाताने प्रयत्न केले. डायरेक्ट हिट. ओहो डायरेक्ट हिट आणि फलंदाज बॅक टू डगआउट. सचिन वाघचा थ्रो म्हणजे काय सांगायचं आहे बेकार. फलंदाज बॅक. डीजे वाले बाबजा बरं आहे ना. पार गारटलाय तोय ठणकलाय तर काय सांगायचं आहे. येस म्हणजे रवू द्या आता. त्या फलंदाज बाद आहे. मा सांग सच्याच्या डोळ्यावर निजवय आपण काय आवडे दुरून त्यानं आणला काय डायरेक्ट हिट. फलंदाज बाद आहे. बघा बवनोली ठाकूरवाडी क्रिकेट संघ देखील लांबून प्रवास करून आलाय मित्रांनो. टप्पालवाडी क्रिकेट संघ देखील माथेरानच्या पायथ्यापासून आलाय. बिलॉंग झाला या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी परंतु त्यांचा खेळ चांगला राहिला. ज्यावेळेस सिल्लारवाडी या स्पर्धेमध्ये खरं तर चॅम्पियन ठरला होता हा संघ आज 4थ्या रात्रीमध्ये सुपर 5 मध्ये प्रवेश करेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु त्यांच्या विरोधात आहे बहनोली क्रिकेट संघ. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 संघ एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळतात. आता तटीची लढत. ओहो यावेळेस कबाडीचा फटका शतरक्षक आहे. ओहो कोठून उराड्या नका बेकार. उराड्या नका होईना परंतु बॉल अडवण्याचा काम केलं जातंय टपालवाडी क्रिकेट संघाकडनं. मला वाटत आज जाऊ का काय. आजा बाबजा बॅटिंग करायचं आहे जरा नीट हो. नाही कुशीत जर लागला ना मग खम काय सांगायचं पोटाल पर आलो तर पराख फुटून जाते. येस तो मेन टर्निंग पॉइंट आहे. जाऊया मॅच मध्ये. जबरदस्त मॅच आहे. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळते. इथे पटका फसलाय. पुन्हा एकदा भरपूर लांबून प्रवास करून आले 2 शतरक्षण.
आणि बघता बघता इथे 2 धाबा आहेत धाव फलकावरती पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. दादा धावा धाव फलकावरती किती? 6 धाबा. 6 धाबा आहे धाव फलकावरती. दोन्ही दादाने कान बांधला तर काय सांगायचं आहे. आणि त्यात माई येस गारटात मोकर आहे तर काय सांगा. जबरदस्त मॅच आहे. 6 धाबा धाव फलकावरती. अगदी आमच्या समोर एक कोई मिल गई आपल्याला पाहायला मिळतोय. आताची घडी घालून राहिलाय. एक कोई मिल गई आहे त्याचं नाव माहित नाही. ओहो यावेळेस 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 देखील चांगला घोडदाजी पाहायला मिळते. हर्ष पोकळा घोडदाज ट्रॅक वरती. टप्पालवाडी क्रिकेट संघाचा सौरव गोलंदाज आहे. गोलंदाज ट्रॅक वरती टप्पालवाडी क्रिकेट संघाचा. खरं तर ऑलराऊंडर खेळाडू आहे सौरव. खरं तर मागची मॅच मित्रांनो आठवावी लागेल. 2 बॉल 5 धाब्यांची गरज होती. ती पहिली मॅच होती आणि तिथून सौरवने ठोकलेला तो षटकार आणि विजेता मिळवला होता टप्पालवाडी क्रिकेट संघाने. यावेळेस क्रॉस द लाईन फटका खेचला. क्षेत्ररक्षक आहे तिथे बघता बघता उचलणार फेकणार तोपर्यंत ओहो 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 तारी तारी तू तू तारी. फलंदाज घरचा रस्ता दरी. बॅक टू डग आउट. काय नाव सांगला कोई मिल गयाचा? दत्ता भगत. दत्ता भगत आहेत. त्या माणूस आहे का पुतळा आहे त्या मला काय कळलं ना. कवा राहिलाय तर मार रेकू रेकू इकडं पार झालो होते. बरं इकडं नंदरला पण त्या तोंड बांधून टिकला तर का आता माय वळकू वळकोट तरी दत्ता भगत नाव लक्षात ठेवू दे मला. कशाला तरी गवल वडापाव खाता नाही थांब बरोबर ना. जबरदस्त मॅच आहे. खरं तर ह्या मॅच मध्ये ना मित्रांनो दोन्ही संघाने या मॅच मध्ये जीव गुंतवलाय. बोहनोली ठाकूरवाडी आणि टीम आहे टप्पालवाडी. या 2 संघाने ज्यावेळेस श्रीराम चषक शिल्लारवाडी या स्पर्धेमध्ये टप्पालवाडी क्रिकेट संघाने पारितोषिक पटकावलं होतं ते देखील चॅम्पियन ठरला होता टप्पालवाडी क्रिकेट संघ. आणि लिमणेवाडी क्रिकेट संघ देखील 2 क्रमांकाचा पारितोषिक पटकावला होता. आणि याही स्पर्धेमध्ये लिमणेवाडी संघ पहिल्या रात्रीमध्ये सुपर 5 मध्ये प्रवेश केलाय. म्हणजे बघा लक थोडीशी लागली. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा घेतल्या जातील का परंतु बघता बघता इथे धावा 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 घेतल्या गेल्यात. 1 धाव आणि फलंदाज अजून एक बाद होईल. जबरदस्त मॅच आहे. जेव्हा पहिले मॅच चालू होती ना पहिलीच तेव्हा आवडी रेकत नव्हती. तेव्हा हे लाचचे मॅच रेकता आता पपली की नाही काय सांग. टप्पालवाडी वाल्यांचा काय सांगता डोंगराज कुश हवा मोकार ना गारगार तिकडेचे. आणि त्या काय झाला नेरळ जवळ हा पहिले बारेल घरी जायला पण तुम्ही पावला घालाय मोकळच होते ना काय सांगायचं. जबरदस्त मॅच आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. दादा धाबा आहेत किती? 8 धाबा. ओर क्रमांक पाहतोय 3री. 8 धाबा आहे धाव फलकावरती बोहनोली ठाकूरवाडी क्रिकेट संघाच्या. ओहो यावेळेस पायामध्ये बॉल फेकलाय आणि ते फलंदाज पंच देखील सांगतात फलंदाज जरूर बाद आहे. आणि शेवटची मॅच इतक्या लो स्कोरिंगची मॅच होईल ते सांगू शकणार नाही. परंतु आमचा कोही मिल गया आता फुलांच्या बाजूला लपला आहे. कोई मिल गया मेरा दिल गया. तरी त्या तसाच अंडू त्या पिट्टूच काय सांग म्हणजे काय माहित आहे का. आंधळा दळीत आणि कुत्रा पीठ खात अशी तरा झाले. दत्ता भाऊ ओ दत्ता भाऊ येस टायमात आपण म्हटली तरी वळी पेटू ताम मटी वळी. एक बॉल एक बॉल एक बॉल. आवाज येतो आवाज वाढलाय. मॅच भरपूर चांगली आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते जबरदस्त मॅच. खरं तर थोड्याच वेळात जे शिकार करून खरं तर ते लोळत होते ते देखील आता त्यांची जिरवण झाली आणि ते देखील उठून बसलेत.
कारण त्यांनाही माहित आहे अजून एक मोठी शिकार करायची आणि ती शिकार या स्पर्धेमध्ये क्वालिफायची शिकार. ओहो, एकाच स्टॅक वरती दोन गाड्या अपघात तर होणार आणि फलंदाज बॅक टू डगआउट. मग योग योग बॉल गवत आता डायरेक्ट बॉक्स जेवून आला रट्ट्याला आणि भगवान दादा गेला तर झालाच नाही वाटत ना. भगवान दादाला टाव आहे. आलाय आलाय, थांब थांब. आहे रे भगवान दादा आहे, मग सांगजेला तर चाललाच नाही. जबरदस्त मॅच मित्रांनो खेळपट्टीवरती पाहायला मिळते. ओहो, यावेळेस देखील लाजवाब. आठ धावा आहे धाव फलकावरती. टपालवाडी वाले आवड कंजूस बॉल तुम्ही पाडता, आवड बॉल कोटे वाल काय सांगा मोकार चिंगूस बॉल राहते. ओ यावेळेस अजून एक बॉल चांगला आहे. शेवटची मॅच मित्रांनो जर पाहिली तर 18 बॉलचा खेळ संपलाय आणि बोहलुली क्रिकेट संघाने देखील आजची रात्र भरपूर चांगली गाजवली. परंतु बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या डावामध्ये धाव फलकावरती आहेत 8 धावा आणि 9 धाव्यांची गरज आहे टप्पालवाडी क्रिकेट संघाला. खर तर आता थोडस चेहऱ्यावरती हसू पाहायला मिळते टप्पालवाडी क्रिकेट संघाकडे, कारण त्यांनाही ठाऊक आहे 18 बॉल आणि 9 धाव्यांची गरज आहे. परंतु कदाचित बोहनोली क्रिकेट संघाने या मॅच मध्ये 25-30 धावा बनवल्या असत्या तर मॅच बनल्या असते. थँक्यू डीजे. चला, मोटू पतलूची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. हरी दोरी आणि अजय वाघ म्हणजे कुबडा कैस. वाघाची जात म्हणजे तो कुबडा कैस असा तो. हरी दोरी आणि अजय वाघ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खर तर पाहायला मिळते. कदाचित मित्रांनो पहिली मॅच ती आपण अनुभवली असेल. 18 बॉल मध्ये 16 धाव्यांची गरज होती. ती मॅच देखता तुमच्या जीवाला काय तर वाटला व्हाय ना, माय बी आलेलो. पण ती मॅच सौरभने 2 बॉलनी 5 धाव्यांची गरज होती. तो आलेला तो षटकार, म्हणजे तो षटकार आल्यानंतर तुम्ही 2-2 पकड प्लेट कालवाय, बरोबर ना. त्यास म्हणून तुम्ही टिक्का उकडला. अजून जबरदस्त मॅच आहे. 9 धाव्यांची गरज मित्रांनो. योगडी कोणचा छाती फुगून चायला इकडे काय सांगायचं आहे. टप्पल वाढचाच आहे का. गोलंदाज आपण पाहतोय लालचंद. यावेळेस पहिलाच बॉल कपालीचा पाहायला मिळते. सुरुवात चांगलीच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. खरे तर 9 धाव्यांची गरज आहे. 18 बॉल मध्ये 9 धाव्यांची गरज. डीजे ऑपरेटर आपण एखादा संगीत रेडी करून ठेवायचंय, कारण मस्सा उरकत आलाय. नाही डीजे वाला तू काय राहू दे. हो, यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. धरतोय फलंदाज चांगला फटका खेचतोय. शतरक्षक देखील बॉल धरतोय आणि बघता बघता याही बॉलवरती एक सिंगल धाव पाहायला मिळते. जबरदस्त मॅच आहे खेळपट्टीवरती.
शांती गतीने चालू असलेला हा साबडा मित्रांनो पाहायला मिळतोय. शिवसेना भारतीय जनता पार्टीचे शेक 2026 मध्ये पर्व पहिलं पाहायला मिळतंय. आणि पर्व पहिल्यामध्ये खरं तरी अफाट मेहनत खरं तर घेतली असेल ती म्हणजे भगवान दादाने आणि त्याच्या सर्व सहकार्य मित्र मंडळने सर्व टीमनं ही घेतलेली अफाट मित्रांनो पाहायला मिळते. यावेळेस झुडीक चांगला बॉल पाहायला मिळतो. मी म्हटलं होतं 25+ धावा जर या मॅच मध्ये असत्या ना तर मॅच मित्रांनो रंगात पाहायला मिळाल्या असत्या. खरं तर बहनोली क्रिकेट संघ आजच्या रात्रीमध्ये चांगला खेळ केला परंतु शेवटच्या मॅच मध्ये धावा कमी जरूर आल्यात. इथे फटका कमालीचा आहे कडक कडक बेधडक बॉल झाला फरार सीमा पार येतोय षटकार. आणि हा फटका कमालीचा आहे आणि टप्पालवाडी क्रिकेट संघ